सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो. भारतीय समाजशास्त्राचा परिचय या पहिल्या प्रकरणामध्ये आपण मागच्या भागामध्ये वसाहतकालीन भारत याचा आढावा आपण घेतलेला होता. यामध्ये वसाहत काळ म्हणजे जवळपास 150 वर्ष ब्रिटिशांनी आपल्यावरती राज्य केलं. 150 वर्ष भारत हा देश गुलामगिरीत होता आणि या 150 वर्षाच्या कालखंडामध्ये ब्रिटिश जीवनाचे दूरगामी परिणाम भारतीय समाजावर झाल्याचं आपल्याला दिसून येते. यामध्ये आपण बघितलं की जे विविध क्षेत्रामध्ये जे परिणाम झाले ब्रिटिश राजवटीचे, त्यामध्ये शिक्षण पद्धती, संस्कृती, प्रशासन, अर्थव्यवस्था, दळणवळण आणि संपर्क, राष्ट्रवादाची चळवळ, समाज सुधारणेच्या चळवळी, सामाजिक कायदे. तर याचा आढावा आपण मागच्या भागामध्ये घेतलेला होता. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या भागामध्ये या घटकाच्या आता अखेरच्या टप्प्यामध्ये आहोत आपण. तर आज आपल्याला स्वातंत्र्योत्तर भारताचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. कारण 15 ऑगस्ट 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक भारतामध्ये एक म्हणजे ज्याला म्हटलं जाते की राज्यघटनेची एक तयार करण्यात आली आणि त्या राज्यघटनेच्या आधारावर एक ज्याला राज्यकारभार चालण्याचे दिशा निर्देश देण्यात आले. स्वातंत्र्यानंतर मात्र अनेक ध्येय धोरणामध्ये बदल करण्यात आले. अनेक आव्हाने सुद्धा स्वातंत्र्य झाल्यानंतर या देशासमोर होती आणि त्यामध्ये अनुकूल बदल करण्यात आले. लोकांचे कल्याण, सर्वांचा समावेश तसं विकास हे उद्दिष्टे गाठण्यासाठी विविध योजना, शासकीय योजना राबविण्यात आल्या. 1947 नंतर भारताच्या घडणीमध्ये महत्त्वाच्या असलेल्या काही गोष्टींचा आढावा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. एक सगळ्यात प्रथम म्हणजे भारतीय संविधान. 6 डिसेंबर 1946 मध्ये संविधान तयार करण्यासाठी मसुदा समिती स्थापन करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय संविधानाचा मसुदा हा तयार करण्यात आला. विविध देशाच्या संविधानातील तत्वावरील विचारमंथनातून भारतीय संविधानाचा मसुदा हा तयार करण्यात आला. भारतीय संविधानाचे जे स्वरूप आहे ते एक सर्वसमावेशक आहे. त्यामध्ये भारतातील वैविध्यतेचा आदर केलेला आहे. विविध जाती, धर्म, पंथांचा आदर यामध्ये केलेला आहे. भारताचे संविधान हे उदारता, समानता, बंधुत्व या मूल्यांची जोपासना करणारे आहे. भारतीय संविधानामध्ये सर्व धर्मभाव आणि धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्व धर्माच्या लोकांचा आदर करणे या मूल्यांना अत्यंत महत्त्व प्राप्त झाल्याचं आपल्याला दिसून येते. तसेच भारतीय संविधानामध्ये वेळोवेळी काही महत्त्वाच्या सुधारणासुद्धा केल्या गेलेल्या आहेत. त्यामध्ये एक नुकतीच करण्यात आलेली सुधारणा म्हणजे ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू आणि काश्मीर प्रांताला दिलेला विशेष दर्जा देणारे कलम 370 हे रद्द करण्यात आले. हे म्हणजे सुधारणा, अशा स्वरूपाच्या सुधारणा वेगवेगळ्या कायद्यामध्ये सुद्धा करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर आपण बघूया की कायदेविषयक धोरण काय होतं आपलं स्वातंत्र्यानंतर. त्याचा आढावा आपण सुद्धा या ठिकाणी घेऊया. की शैक्षणिक संशोधन, शास्त्रीय अभ्यास, प्रसार माध्यमे
आंदोलक गट आणि विशिष्ट विषय घेऊन त्या संबंधात प्रत्यक्ष काम करणारे गट अशा माध्यमातून मिळालेल्या माहितीद्वारे चिंतेचे विविध विषय आणि लोकांच्या समस्या अधोरेखित यामध्ये केल्या जातात आणि त्यासंबंधी आवश्यक कायदे जे आहे ते संसदेमध्ये पारित करण्यात येते. नागरी आणि गुन्हेगारी बाबीच्या नियंत्रणाचे अनेक कायदे जे आहेत ते भारतीय समाजामध्ये भारतामध्ये करण्यात आले आणि एवढेच नव्हतं, वेळोवेळी कालबाह्य झालेले कायदे जे आहेत ते सुद्धा बदलवण्यात आले किंवा ते रद्दसुद्धा करण्यात आले. तर भारतामध्ये अशा प्रकारे एक चांगलं सुप्रशासन चालवावं, चांगल्या पद्धतीने देशाचा कारभार चालावा याकरता अनेक कायदेविषयक त्या तरतुदी करण्यात आले. अनेक कायदे भारतामध्ये झाले. तर यामध्ये आपल्याला काही प्रमुख कायदे जे झाले त्याचा आढावा आपण या ठिकाणी घेऊया. एक म्हणजे पहिला म्हणजे 1954 स्पेशल मॅरेज ॲक्ट, 1955 मध्ये हिंदू कोड बिल हा कायदा तयार करण्यात आला. त्यानंतर हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 करण्यात आला. चाइल्ड लेबर ॲक्ट, प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन कायदा 1986 कायदा तयार करण्यात आला. 2005 प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स कायदा हा 2005 करण्यात आला हा कायदा. त्याच्यानंतर 2015 ज्युव्हेनाइल जस्टिसचा कायदा तयार करण्यात आला, केअर अँड प्रोटेक्ट ऑफ चिल्ड्रेन. 2019 मध्ये प्रोटेक्शन ऑफ राईट्स मानवाधिकार कायदा हा तयार करण्यात आला. तर अशा प्रकारे कायद्यांची निर्मिती जी आहे ते वेळोवेळी करण्यात आली. त्यानंतर आपण बघूया स्वातंत्र्यानंतर भारताची अर्थव्यवस्था. स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये साधारणतः आर्थिक विकासासाठी 1951 आणि 2017 या कालावधीमध्ये विविध पंचवार्षिक योजना राबविण्यात आल्या आणि प्रत्येक पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे हे देशाचा विकास करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचं होतं असं आपल्याला म्हणता येईल. राजकीय यंत्रणा आणि अर्थव्यवस्था ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अर्थव्यवस्थेच्या संदर्भात जे निर्णय घेतले जातात ते सरकारी ध्येय धोरणाशी संलग्न असतात आणि त्यावर एक राज्यकर्त्यांचा एक विचाराचा पगडा असतो आणि त्या आधारावर जे आहेत ते या देशामध्ये कायद्याची निर्मिती होताना आपल्याला दिसून येते. 1991 जागतिकीकरणाचं धोरण देशाने स्वीकारल्यानंतर त्या अनुषंगाने काही बदलसुद्धा करण्यात आले, जसं मुक्त व्यापार अर्थव्यवस्था हे भारताने स्वीकारली. या काही जागतिकीकरणामुळे जे काही कायदे तयार करण्यात आले त्याचा काही मोठ्या प्रमाणात फायदासुद्धा झाला, पण काही प्रमाणामध्ये नुकसानसुद्धा त्याचं झाल्याचं आपल्याला दिसून येते. 2014 पासून जे काही नवीन कायदे अंमलात आले त्यामध्ये चलनबंदी, वस्तू आणि सेवा कर म्हणजे GST ज्याला म्हटल्या जाते, या कायद्याद्वारे अंमलात असणारी समान कर प्रणाली, विविध जनकल्याण योजना, सीमारहित व्यापार, स्वच्छ भारत मोहीम, उद्योजकांना प्रोत्साहन यासारख्या गोष्टी अर्थव्यवस्थेच्या नियोजनामध्ये महत्त्वपूर्ण ठरल्याचे आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपण बघूया शिक्षण प्रणाली संदर्भात काय आपण एक नियोजन केलं याचा आढावासुद्धा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. की स्वातंत्र्यानंतर अनेक शिक्षणाच्या सोयी भारतामध्ये झाल्या. प्रामुख्याने अंगणवाडी, शाळा, विद्यापीठे, स्वायत्त संस्था, ITI, IIM, व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्था, मुक्त शिक्षण देणाऱ्या संस्था इत्यादी
या म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये या संस्थांची स्थापना होऊन एक मोठं पाऊल शिक्षण क्षेत्रामध्ये टाकण्यात आल्याचं आपल्याला दिसून येते. शिक्षणाच्या सर्व स्तरावरील शैक्षणिक संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ आज आपल्याला दिसून येते. शहरी भागासहित ग्रामीण भागापर्यंत सुद्धा आज शिक्षण आपलं पोहोचल्याचं दिसून येते. दिवसेंदिवस पहिले शिक्षण घेण्याचं प्रमाण कमी होतं, पण आज लोकांमध्ये जागरूकता वाढत आहे. आज शिक्षण घेण्याचं प्रमाण स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणावर असल्याचं आपल्याला दिसून येते. आज शिक्षकांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. विशिष्ट अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी सुद्धा विद्यार्थ्यांचा कल आज आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीने आज शिक्षण क्षेत्रामध्ये आज लक्षणीय बदल झाल्याचं आपल्याला दिसून येते. आज व्यावसायिक अभ्यासक्रमांना जास्त महत्त्व झाल्याचं दिसून येते. आणि एवढंच नव्हे तर 2019मध्ये शिक्षण पद्धती सर्व स्तरावर परिवर्तन घडवून आणण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणाच्या संदर्भातील मसुदासुद्धा तयार करण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण बघूया की राजकीय यंत्रणा. तर स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये लोकशाही तत्वांचे अनुसरण करणारी राजकीय यंत्रणा आपण स्वीकारलेली आहे. भारत हा लोकप्रिय लोकशाही प्रधान देश आहे. आणि एवढेच नव्हे तर हा एवढा मोठा देश असूनसुद्धा एक चांगल्या प्रकारे लोकशाही या भारतामध्ये रुजलेली आहे. भारतामध्ये विविध जाती धर्मपंथांचे लोक राहतात आणि प्रत्येकाला कायद्याने समान अधिकार या ठिकाणी देशामध्ये दिलेले आहेत. येथील सरकारचा कारभार चालवण्याकरता कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, न्याय व्यवस्था असे 3 प्रमुख आधार आहेत. आणि लोकशाही पद्धतीवर आधारलेल्या सत्तेचे विकेंद्रीकरणाचे तत्त्वसुद्धा स्वीकारलेले आहे. जसं केंद्र शासन, त्यानंतर घटक राज्यांची निर्मिती झाली. घटक राज्यांमध्ये सुद्धा आपण बघतो जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत अशा स्वरूपामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण आपल्याला केल्याचं दिसून येते. भारतामध्ये पूर्वी राजेशाही पद्धती होती. राजे राजवाड्यांचा अधिकार होता, परंतु ते सुद्धा कायद्याने नष्ट करण्यात आले. आज 18 वर्षावरील प्रत्येक नागरिकाला आज मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे. भारतामध्ये बहुपक्षीय पद्धत आज प्रचलित आहे. कुठलेही पक्ष जे आहेत राजकीय पक्ष त्यांची नोंदणी झाली निवडणूक आयोगाकडे की ती निवडणुकीच्या रिंगणात उतरून निवडणूक हे लढू शकतात. पक्षावर सुद्धा लढू शकतात, अपक्ष म्हणून सुद्धा लढू शकतात. एवढं स्वातंत्र्य या आपल्याला या लोकशाही प्रधान व्यवस्थेमध्ये मिळालेलं आहे. तर अशा पद्धतीने भारतामध्ये एक राजकीय यंत्रणा जी आहे ती सगळ्यांना समान संधी देणारी, मग तो कुठल्याही स्वरूपाचा घटक असो, श्रीमंत असो, गरीब असो, भिकारी असो, प्रत्येकाला मतदानाचा अधिकार या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये मिळालेला आहे. आणि म्हणून आपण म्हणतो की जगाच्या पाठीवर भारताची लोकशाही एक आदर्श अशा प्रकारची एक राजकीय व्यवस्था मानल्या जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये काय आपली परिस्थिती आहे त्याचा आढावा या ठिकाणी आपण घेतला. यानंतर या ठिकाणी जो आहे आपला हा पहिलं प्रकरण भारतीय समाजाचा परिचय हा पहिला टॉपिक या ठिकाणी आटोपलेला आहे. मी तुम्हाला काही स्वाध्याय देतो, घरी तुम्ही त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. यामध्ये एक रिकाम्या जागा आहेत आणि त्याचप्रमाणे चुकीची जोडी ओळखा आणि दुरुस्त करा हा एक प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 1 मध्ये 1 आणि 2 रिकाम्या जागा भरा आणि चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करा. त्यानंतर प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा. हे तुम्हाला एक करा. त्याच्यामधलं पहिल्यामधलं क आणि त्यामधलं ड सुद्धा आहेत. अधोरेखित शब्दाच्या जागी अजूक शब्द लिहून विधाने पूर्ण करा.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे, टिपण लिहा. याच्यामध्ये पूर्ववैदिक काळातील शिक्षण व्यवस्था आणि मध्ययुगीन काळातील भारतीय स्त्रियांचे सामाजिक स्थान. त्यानंतर फरक स्पष्ट करा. पूर्ववैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळातील स्त्रियांची सामाजिक परिस्थिती. त्यानंतर काही संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करायच्या. वर्ण सामाजिक कायदे. तर हा एवढे जे तुम्हाला दिलेले आहेत हे तुम्ही स्वाध्याय जे आहेत या स्वाध्यायामधले हे जे 4 प्रश्न आहे हे तुम्ही लिहून काढा घरी, आणि होमवर्क आहे तुमच्याकरता. आणि त्यानंतर काय अडचण असल्यास मला तुम्ही माझ्या व्हॉट्सअपवर संपर्क साधा, मोबाईलवर संपर्क साधा. केलेला अभ्यासक्रम माझ्या व्हॉट्सअपवर टाका. ते चूक आहे किंवा बरोबर आहे तपासून तुम्हाला मी पाठवेल. याच ठिकाणी थांबतो. थँक्यू.